Third question is 300-meter long train crosses a pole in 24 seconds. What is the speed of the train in किलोमीटर पर आवर? आता यामध्ये आपल्याला स्पीड काढायची, त्यासाठी मला यूज करावा लागेल स्पीडचा. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर हा फॉर्म्युला आहे. यामध्ये आपल्याला डिस्टन्स दिले 300 मीटर आणि टाइम दिले 24 सेकंड. तर 300 अपॉन 24 याचं आता आपल्याला डिव्हिजन करायचं आहे. ह्याचं डिव्हिजन येते 25 अपॉन 2. तर ह्यामध्ये आपल्याला किलोमीटर पर आवर काढायचं आहे. मग आपल्याला y इंटू 18/5 हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. 5 1 5, 5 5 25, 2 1 2, 2 9 18. 5 into 9 is equal to 45 किलोमीटर पर आवर. हे आपलं आन्सर आले. फर्स्ट ऑप्शन. फोर्थ क्वेश्चन. A and B can do a piece of work in 18 days. B and C can do it in 24 days. And A and C can do it in 36 days. In how many days they can complete the work if they work together? आता आपल्याला 18चा 24चा आणि 36चा LCM काढायचा आहे. LCM येतो 72. यामध्ये A and B 1/18, B and C 1/24 and A and C 1/36. तर ह्यामध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 1/18 A and Bचा आहे. मग यांचं डिनॉमिनेटर इक्वल करायचं आहे आपल्याला, म्हणजे 72 LCM आणायचं आहे. यांचं मल्टिप्लिकेशन खालचा डिनॉमिनेटर 72 आणायचं आहे. मग 18ला 4 मल्टिप्लाय करायचं. डिनॉमिनेटर 4 मल्टिप्लाय केला म्हणजे न्युमरेटर पण 4 मल्टिप्लाय करायचं. मग 1/Bचं A and Bचं झालं. आता B आणि Cचं घ्यायचं. मग 1/24 घेतलं. 24ला पण 3 मल्टिप्लाय केलं की त्याचं पण डिनॉमिनेटर 72 येतो. आता A and Cचं त्यांचं येते 1/36. 36ला 2 मल्टिप्लाय केलं की 72 येते. ह्यांचं आता मल्टिप्लिकेशनचं लिहिलं. आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 4 into 1 4 अपॉन 18 4 72 प्लस 1 3 3 अपॉन 24 into 3 72 प्लस 1 into 2 2 अपॉन 36 into 2 72. हे तिन्ही पण अनकॉमन आहेत. डिनॉमिनेटर कॉमन आले. मग आता 4 + 3 + 2 अपॉन 72. डिनॉमिनेटर कॉमन आहे त्यामुळे डिनॉमिनेटर एकच घेतला. आता ह्या तिघांची ॲडिशन करायची. 4 + 3 + 2 9 अपॉन 72. मग आता 9/72 इंटू 1/2. 9 1 9, 9 8 72. मग 8 into 2 is equal to 16 days. Option number 2. Fifth question. A and B can do a work in 8 days. B and C can do it the same work in 12 days. A, B and C together can finish it in 6 days. A and B together can do it in how many days? आता यामध्ये A आपण 1/A घ्यायचं. इथं पण B आहे, इथं पण B आहे, त्यामुळे B ह्या दोन्हीमध्ये कॉमन आहे. इथं पण C आहे, इथं पण C आहे, त्यामुळे ह्यामध्ये पण कॉमन आहे. म्हणून आता इथं 1/A घ्यायचं प्लस 1/12 इज इक्वल टू 1/12 मायनस 1/6. आता मी मगाशी तेच सांगितलं. 1/6 म्हणजेच
सी आणि सी ह्या दोन्हीमध्ये कॉमन आहे, त्यामुळे डबल वेळा घ्यायचं नाही, एकदाच घ्यायचं 6. ह्यांचं काय आपल्याला मल्टिप्लिकेशन वगैरे काही करायचं नाही. आता ह्यांचं करायचं म्हणजेच 12 - 6 अपॉन 12 × 6. 12 - 6 करायचं.